नमस्कार मित्रांनो, नर्सिंग बुक्स मराठीच्या आमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जनरल फर्स्ट इयर स्टुडंट्ससाठी एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन बघूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला 2019मध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा 5 मार्कसाठी विचारला जातो. टिपालियामध्ये किंवा खालील प्रश्नाचे उत्तर द्यामध्ये. चला तर बघूया, सुरुवात करूया आजच्या क्वेश्चनला. त्यात आपण बघूया रेफरल सिस्टम म्हणजे संदर्भ प्रणाली. चला तर सुरुवात करूया. डेफिनेशन बघूया. संदर्भ प्रणाली म्हणजेच एका व्यवस्थित प्रक्रिया जी रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्या त्यांच्या सध्याच्या उपचार केंद्रात उपलब्ध नसतात. यात रुग्णाच्या काळजीची जबाबदारी एका आरोग्य सेवा प्रदात्याकडून किंवा सुविधेमधून दुसऱ्या सुविधेमध्ये हस्तांतरित करणे समाविष्ट आहे, जी त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम आहे. तर संदर्भ सेवा म्हणजे काय होतं? जसं एखादी व्यवस्थित प्रक्रिया जी रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्या त्यांच्या सध्याच्या उपचार केंद्रात उपलब्ध नसतात. यात रुग्णाच्या काळजीची जबाबदारी एका आरोग्य सेवा प्रदात्याकडून किंवा सुविधेमधून दुसऱ्या सुविधेमध्ये हस्तांतरित करणे समाविष्ट आहे, जी त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असते. म्हणजेच एखादी पेशंट त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याची हार्ट सर्जरी करायची आहे, पण ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं ते उपलब्ध नाही आहे. ऑपरेशन थिएटर उपलब्ध नाही, मशीन उपलब्ध नाही किंवा तसे डॉक्टर उपलब्ध नाही, तर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं जाईल जिथे हे सगळं उपलब्ध आहे. ठीक आहे, यालाच रेफरल सिस्टम असे म्हणतात. ठीक आहे, चला समोर बघूया. समुदाय आरोग्य परिचर्यामध्ये संदर्भ प्रणाली म्हणजे जेव्हा एक आरोग्य कर्मचारी, उदाहरणार्थ डॉक्टर, एखादी रुग्णाच्या आरोग्याच्या गरजा ओळखतात, ज्या उच्च स्तरावरील काळजी किंवा विशिष्ट सेवांची मागणी करतात, ज्या त्यांच्या सध्याच्या सुविधेत उपलब्ध नाहीत, अशा वेळी ते रुग्णाला दुसऱ्या आरोग्य सेवा प्रदात्या किंवा सुविधेकडे पाठवतात, जिथे त्यांना गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या जाऊ शकतात. याला संदर्भ प्रणाली असे म्हणतात. तर तेच जे म्हणजे त्यात रुग्णाच्या पूर्ण गरजा पूर्ण होऊ शकत नाही त्या हॉस्पिटलमध्ये, त्याला दुसरा जिथे त्याच्या गरजा पूर्ण होईल, म्हणजे जसं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या सगळ्या सोयीसुविधेच्या म्हणजे जसं सगळे उपकरणं अवेलेबल असेल त्या हॉस्पिटलमध्ये त्याला रेफर केला जाईल. कधी कधी डॉक्टर रेफर करतात, तर कधी कधी पेशंट स्वतःहून रेफर होऊन जातात. ठीक आहे, संदर्भ प्रणालीचे मुख्य घटक बघूया. गरजा ओळखणे. नर्स रुग्णाची स्थिती तपासतात आणि ठरवतात की तिला विशेष काळजी किंवा संसाधनाची आवश्यकता आहे, तिच्या कार्यक्षेत्रात नाही. तर इथे डॉक्टर येणार. ठीक आहे ना, नर्स तर असतातच, पण रेफर डॉक्टरतर्फेच केला जाऊ शकते, तर नर्स नाही येणार. ठीक आहे, तसंच संदर्भ प्रक्रिया बघा. यात पहिलं काय, गरजा ओळखणे म्हणजे त्याला चेक करून त्याला कसल्या प्रकारची गरज आहे, कुठल्या याची गरज आहे, तर त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसला ते दुसरीकडे जिथे उपलब्ध असेल तिथे त्याला पाठवून देईल. जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये लॅब नसेल तर किंवा म्हणजे सोनोग्राफी करायची असेल पण त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसेल, तर ते जिथे उपलब्ध असेल त्याला तिथे पाठवेल. तसं संदर्भ प्रक्रिया. यात रुग्णाची माहिती आणि गरजा प्राप्त आरोग्य सेवा प्रदात्याला किंवा सुविधेला कळवणे समाविष्ट आहे. यात कागदपत्रे, सलामसला आणि भेटीची वेळापत्रक तयार करणे इत्यादीचा समावेश असू शकते. तर संदर्भ प्रक्रिया यात रुग्णाची माहिती आणि गरजा प्राप्त आरोग्य सेवा त्याला किंवा सुविधेला कळवणे समाविष्ट आहे. ठीक आहे ना, म्हणजे त्याची पूर्ण माहिती, त्याला काय काय दिलं, त्याच्या सुविधा, त्याची कागदपत्रे, सलामसले, भेटीची वेळापत्रक, ते सगळे यात सामावून म्हणजे माहिती देणे आवश्यक आहे. ठीक आहे ना.
म्हणजे या हॉस्पिटलमध्ये दिले, इथे काय काय झालं, काय काय द्यायचं आहे, काय काय देणार आहेत, तर ते दुसऱ्या हॉस्पिटलला जिथे जाईल तिथे ते सांगेल. तसंच काळजीची निरंतरता, रुग्णासाठी सुलभ संक्रमण सुनिश्चित करणे, आरोग्यसेवा प्रदात्यामध्ये स्पष्ट संवाद आणि समन्वय साधणे. तर रुग्णाला सुलभ संक्रमण सुनिश्चित करणे आणि आरोग्यसेवा प्रदात्यामध्ये स्पष्ट संवाद आणि समन्वय साधणे, म्हणजे जिथे त्याला नेलं जाईल त्यांच्याशी चांगलं स्पष्टपणे बोलणे आणि संवाद साधणे. ठीक आहे, जे पूर्णपणे नेक्स्ट बघूया पुरावा. रुग्णाला संदर्भ दिल्यानंतर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, जेणेकरून त्यांना योग्य काळजी समर्थन मिळेल. संदर्भ सेवाचे प्रणालीचे फायदे बघूया. रुग्णाचे चांगले परिणाम, रुग्णांना तज्ज्ञाकडून वेळेवर आणि योग्य काळजी मिळते, ज्यामुळे आरोग्याचे चांगले परिणाम होऊ शकते. तर फायदे काय आहे? रुग्णाला तज्ज्ञाकडून वेळेवर योग्य काळजी आणि आरोग्याचे चांगले परिणाम मिळतात. संसाधनाचा कार्यक्षम वापर, रुग्णांना योग्य वेळी योग्य आरोग्य सेवा प्रदात्याकडून पाहिले जाते, त्यामुळे संसाधनाचे योग्य वाटप होते. ठीक आहे, रुग्णांना योग्य वेळी योग्य आरोग्य सेवा प्रदात्याकडून पाहिले जाते, म्हणजे त्यांना योग्य वेळी योग्य सेवा मिळते. समुदाय आरोग्य सुधारते, समुदायात सर्वसमावेश आरोग्य सेवाच्या उपलब्धतेला प्रोत्साहन मिळते. तसंच संदर्भ प्रणालीच्या अंमलबजावणीतील आव्हाने बघूया. संवादातील अडथळे, आरोग्य सेवा प्रदात्यामध्ये स्पष्ट संवादाचा अभाव संदर्भ प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो. तसंच नेक्स्ट आहे संसाधनाची मर्यादा, तज्ज्ञाची किंवा विशेष सुविधाची मर्यादा उपलब्ध अडचणी निर्माण करू शकतो. तसेच रुग्णांचे सहकार्य, आर्थिक, लॉजिस्टिक किंवा वैद्यकीय कारणामुळे रुग्णांना संदर्भ मिळवण्यात किंवा त्यांच्या पालन करण्यात अडचणी येऊ शकतात. प्रभावी संदर्भ प्रणाली, सर्वसमावेश आणि समन्वयित समुदाय आरोग्य परिचर्या प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ते सुनिश्चित करतात की व्यक्तींना योग्य वेळी योग्य काळजी मिळेल, ज्यामुळे आरोग्याचे चांगले परिणाम आणि एक आरोग्यदायी समुदाय निर्माण होते. तर मित्रांनो, हे झालं आपलं रेफरन्स सिस्टीम. मराठीत दिलेलं आहे, तुम्हाला एक वेळा वाचलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मेन पॉईंट तर हे दोनच तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहिलेवाले आणि त्यांचे मुख्य घटक. ठीक आहे, 5 मार्कासाठी येणारा क्वेश्चन आहे हा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.